श्री स्वामी समर्थ. सध्या मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये म्हणजे आता सुरू होतोच आहे. तर 14 तारखेपासून महालक्ष्मीचे गुरुवार सुरू होत आहेत. परंतु त्याचसोबत या गुरुवारमध्ये म्हणजे या मार्गशीर्षमधल्या गुरुवारी आपण आणखीन एक व्रतसुद्धा करू शकतो, जे आपल्याला अगदी सहज शक्य होणार आहे. ते म्हणजे 11 गुरुवार. श्री स्वामी समर्थ यांचे 11 गुरुवारचे व्रतही तुम्ही याच गुरुवारच्या व्रतामध्ये करू शकता. आता ह्या व्रताबद्दल अनेक स्वामी भक्तांना माहिती आहेच आहे, परंतु तुम्हाला नसेल तर त्याबद्दलच आज इथे मी बोलणार आहे. बरेच जण आपल्या मनातली इच्छा पूर्ण करण्याकरता मार्गशीर्ष महिन्यातील 11 गुरुवारचे व्रत स्वामी सेवेमध्ये करतात. शिवाय हे व्रत केल्याने आयुष्यात कोणत्याही अडचणी येऊ नये यासाठीच प्रार्थना केली जाते. त्याचप्रमाणे आपल्या कामात यश यावं आणि प्रगतीसाठी स्वामींनी आपल्याला साथ द्यावी म्हणून हे अनेक जण भक्त व्रत करत असतात. स्वामींची व्रत करताना पूजेची मांडणी कशी करायची? तर तुम्हालाही स्वामी समर्थांचे 11 गुरुवारचे जर व्रत करायचे असेल तर पूजेची मांडणी कशी करायची ते आता आपण बघूयात. हे व्रत करताना सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की अखंड श्रद्धा आणि विश्वास असला पाहिजे. हे व्रत मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करायचं. गुरुवारी लवकर उठून स्नान करायचं. त्याचप्रमाणे पूजेची मांडणी करणार असाल तिथे ती जागा आधी स्वच्छ करून घ्यायची. चौरंग किंवा पाटावर लाल रंगाचं वस्त्र अंथरायचं. त्यावर घरातील स्वामींचा फोटो किंवा मूर्ती स्थापन करायची. त्याचप्रमाणे फोटो किंवा मूर्तीच्या उजव्या बाजूला घंटी आणि डाव्या बाजूला शंख असा ठेवायचा. सगळी मांडणी झाल्यानंतर अगरबत्ती, धूप, दिवा प्रज्वलित करायचा. त्याचप्रमाणे सगळ्यात प्रथम स्वामींना गंध लावायचं. त्यांना आवडणारं अत्तरही लावायचं. स्वामींच्या चरणी एखादं फळ अर्पण करायचं. साखर ठेवायची. त्यावर तुळशीचं पान असलेली वाटी ठेवायची. त्याचप्रमाणे छोट्या लोटी तांब्यामध्ये पाणीसुद्धा ठेवायचं. आता जिथे घंटी ठेवलेली आहे त्यासमोरच तुमच्या घरातील जपाची माळ ठेवा. त्यानंतर स्वामींच्या फोटोला हार घाला. मिठाईचा प्रसाद दाखवा, जे असेल त्याचा. मिठाई असेल तर ती, फळ असेल तर ते, नसेल तर दूध साखरही चालेल आणि तेही नसेल तर नुसती साखर तर प्रत्येकाच्या घरात असते ती चालेल. तुमच्या घरात तुम्ही जे असेल ते प्रसाद दाखवा. फक्त श्रद्धेने करा. त्याचप्रमाणे तुमच्या घरात स्वामी समर्थांचं जर गुरुचरित्र सारामृत पोथी असेल तर ती पोथीची सुद्धा मांडणीसोबत ठेवून पूजा करा. तसे करताना फक्त स्वामींचं नाव मनात जपा. बाकी कोणतेही इतर विचार आपल्या मनात येऊ द्यायचे नाहीत. आता स्वामींचं व्रत कसं घ्यायचं? सेवेचं हे व्रत असतं ते कसं घ्यायचं? तर ते व्रत करण्यापूर्वी आपल्याला 11 संकल्प घ्यावे लागतात. कसं? तर त्यासाठी एक ताट घ्या. एका ग्लासात पाणी घ्या. या ग्लासमध्ये चमचा ठेवा. एक फूल टाका. व्रताचा संकल्प घेताना चमच्यात थोडंसं पाणी उजव्या हातात घ्या. ते फूलसुद्धा हातात घेऊन तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी स्वामींना 11 गुरुवारचं व्रत करत आहात असं संकल्पामध्ये तुम्ही सांगायचं. त्याचप्रमाणे ते पाणी ताटामध्ये सोडायचं. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या इच्छेचा संकल्प घेऊन व्रत करायला सुरुवात करायची. ह्या सगळ्यानंतर तुम्हाला 11 वेळा श्री स्वामींच्या महाराजांचा जप करायचा आहे. तसेच 11 वेळा तारक मंत्राचा सुद्धा तुम्हाला जप करायचा आहे. त्यानंतर सारामृत पोथी वाचायची आहे. पोथी वाचन झाल्यानंतर तुम्हाला आरती करायची. मग प्रसादाचं वाटण करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये 11 गुरुवारचं व्रत करू शकता आणि संकल्प हा पहिल्या गुरुवारी करायचा. फक्त पहिल्या गुरुवारीच संकल्प करायचा, एरवी नाही. हे व्रत करत असताना एखाद्या गुरुवारी स्वामी समर्थांच्या मठात जाऊन शक्य झाल्यास एक नारळ आणि साखर अर्पण करून यायची. जर नाही शक्य झालं तर तुम्ही घरच्या घरी देखील स्वामींच्या फोटोसमोर हे अर्पण करू शकता. सकाळी वेळ नसेल पण सेवा करायची. मग आता काय करायचं? बऱ्याच जणांना नोकरीमुळे म्हणा किंवा आजकालच्या सगळ्या धावाधावाच्या जीवनामध्ये हे शक्य होत नाही. मग त्यांनी श्री स्वामी समर्थांचं व्रत करायचं आहे. मग ते कसं करायचं? तर अशा वेळेला हे व्रत करताना सकाळी पूजेची मांडणी करा आणि दिवसभरात किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही बाकीची पूजा करू शकता. म्हणजे तारक मंत्र, पोथी, माळ हे सगळं तुम्ही नंतर येऊनही करू शकता. फक्त सकाळी जाताना पूजेची मांडणी तेवढी करून जायची.
त्याचप्रमाणे जर 11 गुरुवार तुम्हाला शक्य नसेल तर मग काय, खूप जणांना 11 गुरुवार शक्य नाही होत. म्हणजे त्यांच्या मनात इच्छा असते परंतु काही अडचणी असतात आणि त्यामुळे त्यांना ते करणं शक्य होत नाही. मग अशा वेळेला या मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रताला गुरुवारी तुम्ही संध्याकाळी महालक्ष्मी समोर श्री सूक्त आणि महालक्ष्मी स्तुती पठण करा. त्यानंतर 11 वेळा स्वामींच्या नावाचा जप करा. जर 11 वेळा शक्य नसेल तर 3 वेळा माळ जप करायचा. अशा पद्धतीने तुम्ही हे स्वामींचं जे काही 11 गुरुवारचं हे जे व्रत आहे हे तुम्ही पूर्णपणे पार करू शकता. स्वामींना काहीही जास्त लागत नाही. स्वामींना फक्त स्वामी भक्तीचे भुकेलेले आहेत. तुम्ही त्यांच्यासाठी जे काही करता त्याच्यात ते गोड मानून घेतात. कधीच मनात ही शंका नाही आणायची की मी असं केलं तर असं काही विपरीत घडेल का किंवा अशुभ काही घडेल का. नाही, स्वामी हे कुठलीही गोष्ट भक्तांच्या बाबतीत अशुभ घडण्यासाठी करतच नसतात. त्यांच्या भक्ताला जे काही शक्य होतं, जे काही जमतं ते जसं करतील ते स्वामी स्वीकृत करून घेतात, स्वीकार करतात. आणि त्यामुळेच मी इथे आत्ता सांगितलं की 11 गुरुवारचं व्रत बऱ्याच जणांना नाही जमत, इच्छा असूनही जमत नाही. त्यावेळेला त्यांनी फक्त त्या महिन्यामध्ये, म्हणजे हे फक्त मार्गशीर्ष महिन्यातलं मी सांगते आहे, की महालक्ष्मीची जेव्हा तुम्ही पूजा करता तर ती पूजा झाल्यानंतर तुम्ही संध्याकाळी महालक्ष्मीच्या समोरच श्रीसूक्त वाचायचं, महालक्ष्मी स्तुतीचं पठण करायचं. जमलंच तर स्वामींच्या नावाचा 11 वेळा माळा करायच्या आणि तेही नाही जमलं तुम्हाला तर तुम्ही 3 वेळा माळांचा जप करू शकता आणि तारक मंत्र तुम्ही 11 वेळा म्हणू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला जमलंच तर चरित्र सारामृताचा सुद्धा अध्याय तुम्हाला शक्य झालं तर वाचा. शक्य नाही झालं तर आग्रह नाही आहे, परंतु ज्यांना हे शक्य नाही होणार त्यांनीही नक्की करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. ही माहिती शेअर करून सगळ्यांपर्यंत पोचवा, म्हणजे ज्यांना ज्यांना हे व्रत करणं शक्य होणार नाही, इच्छा आहे पण शक्य नाही, त्यांना ह्याची माहिती नक्की मिळेल. त्याचप्रमाणे तुम्ही ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन विविध माहितीसह उपायांसह व्हिडिओ तुम्हाला नक्की मिळतील. श्री स्वामी समर्थ.